नमस्कार मित्रांनो, आज आपण EHRMS या पोर्टलवर अर्जित रजा कशी अप्लाय करायची त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना नक्की शेअर करा. त्याकरिता आपल्याला सुरुवातीला Google Chromeवर जाऊन EHRMS 2.0 टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर या पहिल्या लिंकवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं डॅशबोर्ड ओपन होईल. ते राईट कॉर्नरला लॉग इन नावाचं ऑप्शन शो होत आहे. त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे लॉग इन विथ परिचयवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. प्लीज एंटर द डिटेल्स टू प्रोसीड. इथे तुमचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून मिळालेला ईमेल ॲड्रेस टाकू शकता किंवा मोबाईल नंबरसुद्धा एंटर करू शकता. इथे आपण मोबाईल नंबर एंटर करणार आहोत. त्यानंतर आय कन्सेंट टू परिचयवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP सेंड केला जाईल. तो OTP कोणाला शेअर न करता इथे एंटर करायचा आहे. नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारचं EHRMS पोर्टल ओपन झालेलं आहे. आपल्याला अर्जित रजा अप्लाय करायची असल्याने लेफ्ट साईडला डॅशबोर्डच्या खाली एम्प्लॉई सर्व्हिसेस नावाचा ऑप्शन शो होत आहे. त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे खाली लिव्ह नावाचा ऑप्शन दिसत आहे. त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर राईट साईडला अप्लाय लिव्ह नावाचा ऑप्शन शो होत आहे. त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अप्लाय लिव्ह टाईप सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला अर्जित रजेवर जायचं असल्याने अर्न लिव्ह सिलेक्ट करायचे आहे. अर्न लिव्ह ही मल्टिपल डेज असते, त्या कारणाने मल्टिपल डेज सिलेक्ट करायचं आहे. इथे डेट फ्रॉम तुम्हाला कधीपासून अर्जित रजेवर जायचं आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. डेट टू कधीपर्यंत अर्जित रजा पाहिजे ती तारीख आपल्याला सिलेक्ट करायची आहे. इथे रिझन टाकायचं आहे कशासाठी तुम्ही अर्जित रजेवर जात आहात. इथं खूप सारे रिझन दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला जो आवश्यक रिझन आहे तो सिलेक्ट करायचा आहे. लिव्हिंग स्टेशनमध्ये जर तुम्ही अर्जित रजा बाहेरगावी किंवा आपल्या गावी मूळ गावी भोगत असाल तर इथे लिव्हिंग स्टेशन येस करायचं आहे. फ्रॉम डेट टाईम मध्ये तुम्ही जेव्हा अर्जित रजेवर जात आहात ती तारीख सिलेक्ट करायची आहे आणि तो टाईम सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर टू डेट टाईम तुमची अर्जित रजा कधीपर्यंत आहे ते तारीख आणि टाईम सिलेक्ट करायचं आहे. आणि खाली ॲड्रेस आता तुम्ही कुठं अर्जित रजा बघण्याकरिता जात आहात तो ॲड्रेस टाकायचा आहे. जसं मी नागपूर टाकत आहे. वुड यू लाईक टू अवेल LTC इथे नोट्स ठेवायचा आहे. रिमार्कमध्ये तुम्हाला 15 दिवस अर्जित रजेवर जायचे असल्यास 15 दिवस अर्जित रजा म्हणून टाईप करायचं आहे. घर बांधकाम करिता 15 दिवस अर्जित रजा मिळणे बाबत. त्याच्यानंतर अटॅचमेंटमध्ये जर काही डॉक्युमेंट असतील ॲज अ प्रूफ म्हणून तर तुम्ही इथे जोडू शकता. हा ऑप्शन मॅन्डेटरी नाही, त्यामुळे इथे जोडलं पाहिजे असं आवश्यक नाही. त्यानंतर ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर बऱ्याच जणांना वाटते की आपली अर्जित रजा अप्लाय झालेली आहे, परंतु आपली अर्जित रजा अप्लाय झालेली नाही. ते बघू शकता सबमिट ॲप्लिकेशन नावाचा ऑप्शन शो होत आहे. त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट ॲप्लिकेशन करायचं आहे. सबमिट ॲप्लिकेशन करण्या अगोदर जे आपण डिटेल अप्लाय केलेली आहे ते डिटेल सुरुवातीला चेक करून घ्यायची आहे. 31 जुलै ते 14 ऑगस्ट रिझन काय आहे आणि आपल्याला किती दिवस जायचे आहे ते दिवस बरोबर अप्लाय झाले आहेत की नाही ते चेक करायचं आहे. ते 15 दिवस आहेत. त्यानंतर सबमिट ॲप्लिकेशन करायचं आहे. डू यू वॉन्ट टू सबमिट ऑल द लिव्ज ओके करायचं आहे. ॲक्शन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमची रजा अप्लाय केलेली आहे त्याची डिटेल्स बघू शकता. इथे व्ह्यू डिटेल्स म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचं नेम, लिव्ह टाईप, ड्युरेशन, त्याच्यानंतर तुम्ही किती दिवस अर्जित रजा अप्लाय केलेली दिवस, तुमचं रिझन, अशा प्रकारे सर्व इथे बघू शकता. त्याच्यानंतर क्लोज करायचं आहे. जर तुमची अर्जित रजा रिपोर्टिंग ऑफिसरने अप्रूव्ह केलेली असेल तर ती बघू शकता इथे अप्रूव्ड म्हणून शो होत. त्याच्यानंतर आपल्याला इथे सँक्शन ऑर्डर म्हणून ऑप्शन येत असते. सँक्शन ऑर्डर म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला रजा पास देत होते त्याच प्रकारे इथे सँक्शन ऑर्डर म्हणून डाउनलोड करू शकता तुम्ही. जर तुम्हाला वाटत असेल की आपली अप्लाय केलेली अर्जित रजा याच्यामध्ये काही तफावत आहे
दिवस जास्त होत आहेत किंवा कमी होत आहेत किंवा आपलं जो ड्युरेशन आहे तो चुकीचा आहे किंवा आपला जो रिझन आहे तो चुकीचा आहे. अशा वेळेस तुम्ही त्या लीव्हला कॅन्सलसुद्धा करू शकता. ॲक्शन बटनवर जाऊन इथे कॅन्सल लीव्ह नावाचा ऑप्शन आहे. त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर आपल्याला वॉर्निंग येत असते, वुड यू लाईक टू कॅन्सल धिस लीव्ह? तर जर आपल्याला कॅन्सलच करायची असेल तर इथे येस कॅन्सल लीव्ह म्हणून ऑप्शन आहे. त्याच्यावर आपल्याला कॅन्सल करायचं असते. येस करायचं असते. सक्सेस. लीव्ह हॅज बीन कॅन्सल्ड सक्सेसफुली. इथे ओके करायचं. स्टेटसमध्ये बघायचं आहे कॅन्सल्ड बाय एम्प्लॉयी म्हणजे आपल्याकडून ते कॅन्सल करण्यात आलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांना नक्की शेअर करा. प्रोफाईल फोटो कसं अपलोड करायचं त्याच्याबद्दल प्रॉब्लेम येत असेल तर YouTube चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो तुम्ही बघू शकता. तसेच रिपोर्टिंग ऑफिसर, रिवायविंग ऑफिसर कसं चेंज करायचं आहे त्याबद्दल सुद्धा या व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही बघू शकता. तसेच किरकोळ रजा कशी अप्लाय करायची त्याच्याबद्दल सुद्धा व्हिडिओ दिलेला आहे. तो सुद्धा तुम्ही बघून किरकोळ रजा अप्लाय करू शकता. धन्यवाद.